नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार। मित्रांनो, बाल संगोपन योजना 2024 मुलांना मिळणार मानसिक 2250 रुपयापर्यंत महिना। पात्रता काय, कागदपत्र काय लागतात, अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी। चला तर व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो, बाल संगोपन योजना म्हणजे काय? सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे। यामध्ये पहा, बाल संगोपन योजना ही एक अशी योजना आहे जिथे शासनाकडून दरमहा 2250 रुपये मुलांना खात्यात जमा केले जातात। याचा उद्दिष्ट असा आहे की ज्या मुलांना वडील नाही आहेत किंवा आई नाही आहे किंवा ज्या मुलांना दोन्हीही नाही आहेत, म्हणजे आई पण नाही आहे आणि वडील पण नाही आहे, अशा मुलांना आर्थिक मदत म्हणून त्यांच्या बँक अकाउंटमध्ये डीबीटी प्रणालीद्वारे 2250 रुपये हे महिन्याला जमा केले जातात। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाल संगोपन योजना याची माहिती सविस्तर देणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि ज्या मुलांना ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी ह्या योजनेचा फॉर्म हा नक्कीच भरला पाहिजे। त्यांना आवश्यक ते डॉक्युमेंट्स काय आहेत आपण व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत। यामध्ये ज्या मुलांचे आईवडील हे मृत्युमुखी पडलेले आहेत, जे मुलं अनाथ आहेत, त्या मुलांना ह्या योजनेचा लाभ घेता येतो। तसेच ज्या मुलांचे आईवडील हे तुरुंगात आहेत त्या मुलांना देखील ह्या योजनेचा फॉर्म भरता येतो। तसेच एखाद्या मुलांचे आईवडील जर आजारग्रस्त असतील, त्यामध्ये HIV असेल, कॅन्सर असेल, अशा बिमाऱ्या जर असतील तर त्या मुलांना देखील या योजनेचा लाभ घेता येतो। या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर यासाठी तुमच्याकडे असणारे कागदपत्र आवश्यक काय आहेत पहा। पालक आणि बालकाचा आधार कार्ड झेरॉक्स, मुलांचा शाळेचा बोनाफाईड सर्टिफिकेट, तहसीलदार त्यांचा उत्पन्नाचा दाखला, मृत्यू प्रमाणपत्र, जर पालक वारलेले असतील तर मृत्यू प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे। त्याचबरोबर पालकांचा रहिवासी दाखला आणि बँक पासबुक झेरॉक्स। याशिवाय जर पालक कोविडमध्ये वारलेले असतील तर त्या कोविड मृत्यूचा अहवाल जोडावा लागत असतो। मित्रांनो, हे आवश्यक डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आणि ज्यांचे आईवडील हे कोविडमध्ये वारलेले आहेत त्यांना कोविडमध्ये वारल्याचं सर्टिफिकेट जे मिळतं ते सर्टिफिकेट तुम्हाला यासोबत जोडून देणं गरजेचं आहे। आणि मित्रांनो, हा फॉर्म तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे। हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन हा फॉर्म घ्यायचा आहे। हा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे आणि सांगितलेले डॉक्युमेंट्स त्यासोबत लावून तुम्हाला तो फॉर्म तालुका स्तरावर महिला व बाल विकासामध्ये जाऊन जमा करायचा आहे। मित्रांनो, फॉर्म जमा करता वेळेस तुम्हाला स्वतः त्या मुलाला घेऊन पंचायत समिती किंवा महिला व बाल विकास कार्यालय जे अधिकारी आहेत त्यांच्यासमोर त्या मुलाला सादर करणं गरजेचं आहे। म्हणजे अधिकारी ते त्या मुलाची व्यवस्थित कागदपत्र पडताळणी करतात, तो मुलगा तोच आहे का व्यवस्थित पडताळणी करून तुमचा अर्ज हा मंजूर केला जातो। तसेच मित्रांनो, तुम्हाला दरवर्षी तुमचा अर्जाची पडताळणी ही रिन्यूअल करावी लागते। म्हणजे दरवर्षी तुम्हाला अर्ज भरायची गरज नाही आहे, फक्त तुम्हाला जे कार्ड मिळत आहे ते कार्ड रिन्यूअल करून घ्यायचं आहे। तसेच मित्रांनो, एकाच कुटुंबात जर 2 मुलं असतील तर त्या 2 मुलाचे एकत्र पैसे मिळून 4500 रुपये हे शासनाकडून मुलांच्या खात्यामध्ये जमा केले जातात दर महिन्याला। मित्रांनो, ही होती अपडेट बाल संगोपन योजनेसंदर्भात। दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी। आणि तुम्हाला ह्या योजनेमध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, आम्ही तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू। धन्यवाद मित्रांनो।